के वेस्ट या टीमला या ठिकाणी पाहतोय. अपील केली गेली होती. महत्वपूर्ण मॅटर आहे. ज्याप्रमाणे जी माहिती दिली गेली खास करून पंकज सरांच्या विषयी की एक मार्गदर्शक देखील आहेत, ते गुरुचा दर्जा त्यांना दिला गेलाय. येस, काय घडले त्या ठिकाणी? महत्वपूर्ण सामना, दुसरी सेमीफायनल मॅच. एका बाजूला पण तर नक्कीच पालघर मित्र 11 हा संघ मात्र त्या ठिकाणी पुढे सरकलाय. दुसऱ्या बाजूला ह्या दोन संघांच्या दरम्यान आपण दुसरी सेमीफायनल मॅच पाहतोय. वेगवान चेंडू कट केलाय. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूच्या मागे पळतोय फिल्डर, मात्र चेंडू थांबणार नाहीये. निघून जाईल 4 धावांसाठी चौकार. मैदान में जो गूंजेगी अब जीत की ललकार. देखो आ गए हैं सब है तैयार. हाथों में बल्ला. थँक्यू. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, जोरात कट केला होता. त्याच्यामुळे काय झालं की चेंडू गिरकी घेऊन गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर. एका बाजूला सनराईजचा संघ आहे, बीएमसी सनराईज, आणि दुसऱ्या बाजूला के वेस्ट ग्लॅडिएटर. या दोन संघादरम्यान हा सेमीफायनल नंबर 2चा मॅच मैदानावरती सुरू झालाय. आणि याच्या अगोदर बघितलं तर ग्लॅडिएटरनं म्हणजे के वेस्टनं अगदी अटीतडीची झुंज जिंकली होती. आणि सनराइज टीम बिल्कुल थोड़ा सा आपने वक्त लिया है, थोड़ा सा आराम किया है, लेकिन थोड़ा फ्रेश हो जाइए, थोड़ा सा फ्रेश व्हा. कारण आपल्याला थोडीशी मरगळ येते ना, त्यावेळेला आपण फ्रेश होतो. थोडासा फ्रेश होण्याची गरज आहे. थोडासा चार्ज व्हा आणि पुन्हा एकदा मॅचला फेस करा. आणि बीएमसी सनरायझर मागचा जो पहिला सामना जो खेळला होता ना संघ, तो देखील थोड्याशा विश्रांतीनंतर यावेळेस खूप चांगला फटका आहे. कव्हर ड्राईव्हचा फटका, सक्सेसफुल फटका, चौकार, 4 धावा. किसी से कम. दम में जो गूंजेगी अब जीत की ललकार. देखो आ गए हैं सब है तैयार. हाथों में बल्ला, दिल में है दम. बीएमसी सनराइजर्स नहीं किसी से. बघा एका साईडला पण बीएमसी सनरायझर या टीमने खर्च केलाय आपल्या टीमवर. गाणं तयार केलं त्याने त्यांच्या टीमचं, याबद्दल कौतुकच नाही. गोलंदाज तयार. आणखीन एक चांगला फटका, स्क्वेअर कटचा फटका आहे. मग अशी कव्हर ड्राईव्ह पाहिलाय, यावेळेस आपण स्क्वेअर कट पाहतोय. क्रिकेटचं सौंदर्य त्या ठिकाणी दाखवण्याचं काम करतोय. वेल डन. पुन्हा एकदा 4 धावा. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्याला कट केला. अगदी टकाटक पटापट स्क्वेअर कट फटका खेळला जातोय. आणि एकापेक्षा एक सर्रास फटक्यांची अक्षरशः उधळण चालले. म्हणजे होळीचा सण जाऊन जवळपास महिनाभर झालाय. जशी रंगाची उधळण असते ना, तशी फटक्यांची उधळण सदा पंकज संके सर करत असताना शफल केलं होतं या चेंडूला. डॉट बॉलची सांगता होत असताना स्कोरबोर्डवरती एकदा नजर टाकूया. धावफलकावरती धावा आहेत त्या 13 13 धावा झाल्यात. 4 ओव्हरची मॅच अगदी शेवट आला इतकंच म्हणत, कारण सेमीफायनल मॅच सुरू आहे. ऑन द राईज खेळायचं होतं, मात्र या ठिकाणी वेगवान चेंडू हाताळला गेलाय. खूप चांगला चेंडू, शेवटचा चेंडू येतोय निर्धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण धावत संख्या पाहतोय के वेस्ट या टीमची 13 धावा. 13 धावा धावफलकावरती आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग पश्चिम उपनगरे क्रिकेट क्लबनं आयोजित करण्यात आलेली स्पर्धा, अर्थात शिक्षक चषक 2026. खेळून जोडू नाते आपुलकीचे आणि जोडू बंद प्रेमाचे, जी टॅगलाईन होती, त्या टॅगलाईनच्या साह्यानं आज आपण या सर्व टीमला खेळताना पाहिला. उद्देश होता सर्वांची एकजूट, स्वास्थ्य प्रोत्साहन, समाजसेवा, रोजच्या धकाधकीचा ताण कमी करणं
क्रिकेट तर खेळणेच आहे, पण एकमेकांमधला संवाद, समजूतपणा, सहकार्याची भावना, एकमेकांना मदत करणं, साथ करणे आणि विश्वास दाखवणं, त्याचप्रमाणे जिम्मेदारी घेणं, या सर्वांचा समावेश या स्पर्धेचं उद्दिष्ट राहिलं होतं. आणि ही सर्व संकल्पना खऱ्या अर्थानं आली समोर, ज्यावेळेला नवी मुंबई असतील, टिटवाळा, अंधेरी इथे स्पर्धा होत असतात. आणि त्या स्पर्धेला नजरेसमोर ठेवून श्री बाळासाहेब कणके सर, पंकज संके सर, प्रशांत लोपिस सर व संजय माशाल सर यांच्या संकल्पनेतनं साकार झालेली ही संपूर्ण स्पर्धा आहे. त्याच जोडीला जर आपण पाहिलं तर त्याच संकल्पनेतनं श्री सुहास वडे सर, श्री बालागाव सर, श्रीमान रुमाना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम उपनगरे क्रिकेट क्लबच्या माध्यमातून या विरार पश्चिमेला अर्थात पुरापाड्याच्या मैदानावरती सुरू असलेल्या या क्रिकेट सामन्याचं आयोजन नियोजन करताना 30 सक्रिय मेंबरची कमिटी स्थापन करण्यात आली होती. आणि त्या कमिटीला मिळालेले यश आहे. मैदानावरती मॅच सुरू आहे, चेंडू चाललाय वेगानं, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, अगदी जमिनीला अगदी गडगडत चेंडू गेलाय बाउंड लाईनच्या बाहेर. सावकार थँक्यू. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं ना, वाईडिश लॉंग ऑनचा जो फिल्डर आहे ना, तो थोडासा थांबला होता. त्याला एक कदाचित विश्वास होता की मिड ऑनचा जो फिल्डर आहे तो कदाचित चेंडूला थांबवणार. या कारणास्तव तो तितकासा चेंडूला फील्ड करण्यासाठी पुढे सरकला नाही. याचा चेंडू द्यायचा लगेचच. त्यामुळे हा नक्कीच एक जबरदस्त चौकार. धावसंख्या याचप्रमाणे सुरू राहिली तर एक अंदाज वर्तवायचा गेला. प्रोजेक्टर स्कोर त्या ठिकाणी दाखवतोय की जवळजवळ तुम्ही 40च्या पलीकडे जाणार. धावसंख्या फळकावर आहे ती 16, 18 आहेत, माफ करा, 18 धाव झालेत. गोलंदाज तयार. ऑफसाईडला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडू टाकला गेला होता. खूप चांगली गोलंदाजी होते. वेल डन. आणि नेहमीच बघा, ज्याप्रमाणे पहिला सामना म्हणा, ज्याप्रमाणे खेळला गेला BMC सनरायझर यांनी, त्यावेळेस मी म्हटलं होतं सर की नेहमीच ॲग्रेसिव्ह क्रिकेट म्हणजे एक पॉवर बूस्ट हा टीम, हा संघ घेऊन आलाय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू यावेळेस खेळला गेलाय. तितक्याचा प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही, मात्र काही धावा नक्कीच मिळतील. फंबल झालाय आणि या मिसफिल्डचा उचलला फायदा. 2 धावा इथे कंप्लीट. या 2 धावेनं धावसंख्या झाली ती 20. नाही, याच करता मी म्हटलं होतं, जसं तुम्ही उल्लेख केला अग्रेसिव्ह क्रिकेट त्यांनी जरूर खेळले, पण काय झाले मध्ये ते 2-3 मॅच थोडेसे बाहेर होते. म्हणून म्हटलं ना, थोडीशी मरगळ आली असेल ना तर थोडेसे रिफ्रेश व्हा. आपलं आयुष्य पण असं आहे ना, तो थोडंसं असं वाटतं की मरगळले, थोडंसं रिफ्रेश करा. असं वाटलं की संपले, त्याला रिचार्ज करा. आणि बिघडलं तर त्याला रिपेअर करा. रिचार्ज करायचा आहे, रिफ्रेश करायचा आहे. चेंडू वर गेलाय, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. कॉटन बॉलचा विकेट पाहिजे होता, तो फिरोज सरांनी मिळवून दिलाय. फलंदाज बाद. जो गूंजेगी अब जीत की ललकार, देखो आ गए हैं सब है तैयार, हाथों में बल्ला, दिल में है दम, BMC सनराइजर्स नहीं किसी से कम. कमर सर का हौसला है सबसे बुलंद, सजिद सर दिखाएंगे अपना हुनर अपना पसंद. जब जुबैर सर और फैसल सर मैदान में आए, मुखालिफ टीम के चक्के वो छुड़ाए. या स्पर्धा यशस्वी करण्यामागे जर पाहिलं तर बाळासाहेब कणके सर जे मुख्याध्यापक आहेत, प्रशांत लोपिस सर ते मुख्याध्यापक आहेत, पंकज संके सर मुख्याध्यापक. धावा दापलकवरती आहेत त्या 20, 2020. कैलास जोमडी सर मुख्याध्यापक, अरुण पाडवी सर मुख्याध्यापक, प्रेम सर, अजून भरपूर नाव आहेत. आपण येऊया. पण मॅच 1 विकेट आल्यामुळे कदाचित सनराईजचा संघ, BMC सनराईजचा संघ थोडासा सुखावला असणार, थोडासा आपल्या बाजूने मॅच येतोय की काय असं वाटलंय. नक्कीच नक्कीच. कारण यावेळेस म्हणतात ना की आपण मगासपासून सकाळपासून एक चर्चा करायची की छोटीशी विश्रांती, क्षणभरची विश्रांती आणि खरोखरची विकेट, ती कुठेतरी एक सुखद क्षण असेल. कारण इथून जी धावसंख्येचा जो वेग वाढवला गेलाय, त्या अनुषंगाने एखाद्या विकेटची नितांत गरज होती या टीमला. फ्लिक करायचं होतं, फ्लिक ऑफ द रिक्स. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू अगदी वेगवान टाकला गेला तर व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला. तर धावसंख्येत भर होणार. धावसंख्या झाली ती 21 लॉस ऑफ 1 विकेट. 21 धावा. पायावरती चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, व्हाईट बॉलचा इशारा होता. मागच्या सामन्यामध्ये देखील असंच मोठी धावफलक उभारला गेला होता. आणि ते पाहता याही सामन्यामध्ये एक मोठा स्कोर
उभा करायचा आहे टीमला. वरच्या बाजूला लागलाय चेंडू चाललाय जोपर्यंत थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये फील्ड केलं जाईल. 2 धावा. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचेल तर 23. 23 धावा धावफलकावरती. दुसऱ्या वन शॉट याचा अर्थ एकच रन येणार आहे. तुम्ही धावले 2, मिळाल्या 1. आपल्याला पण असं कधी कधी होतं, ज्यावेळेला टीम मध्ये पैसे काढतो ना, पैसे पूर्ण डेबिट होतात पण येतात काही वेळेला नोटा कमी, आणि मग आपल्याला सांगावं लागतं बाबा 1-2 नोट कमी आली होती. तसं आता झाले, ते धावल्यात 2, मिळाले 1. जी मेहनत केली ती मात्र त्यापैकी अर्धी किंमत मिळाली त्या मेहनतीची, इतकंच म्हणणार. लांबून खेळलं गेलंय, शरीरापासून लांब होता आणि तिथून मात्र लांबून त्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. हा देखील एक चांगला चेंडू. ही जी लाईन यूज केली जाते ना मध्ये मध्ये, आपण जर असं पाहतो कधी कधी असं वाटतं की हे प्रोफेशनल सर्व खेळाडू आहेत की काय. काय चेंडू टाकला जातोय, जबरदस्त चेंडू हा देखील हाताळला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण धावसंख्या फलकावर पाहतोय ते 22 धावा झाल्या. म्हणजे 11च्या करंट रन रेटनं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यस सर. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 22. चला वेळ वाचवा, वेळ वाचवा, कारण याच्यानंतर अजूनही काही मॅचेस बाकी आहेत, लक्षात ठेवा. सर सांगू का ते यानंतर एक मॅच होईल जो 3 आणि 4 नंबर साठी सुपर ओव्हर वाला मॅच होणार आहे. कारण वेळ थोडासा कमी आहे, त्याकरता तो मॅच सुपर ओव्हर वाला मॅच. आता त्याच्यामध्ये नियम अटी काय असतील त्या देखील आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील, पण 1 षटकांचा तो सामना असणार आहे नंबर 3 आणि नंबर 4 साठी, जे सेमीफायनल मध्ये पराभूत होणारे दोन्ही संघ आहेत. गोलंदाज बॉलर्स नेम्स हर्षद. हर्षद ना, अर्षद येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस पुन्हा ड्राईव्ह केले गेले आहे. इनफिल्डचा फिल्डर बीट झालाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं फरार. हा येतोय आणखीन एक धनधणीत चौकार. 4. ज्यावेळेला मागचा सामना झाला होता, कपिल सरांना विचारलं होतं, त्यांनी सांगितलं की पंकज सर माझे गुरु आहेत, आणि आज पंकज सरांनी देखील पालघरच्या टीमसाठी हा महत्वाचा मॅच अगदी राखून ठेवला होता की सेमीफायनलचा मॅच येणार, त्यावेळेला मी माझ्या फलंदाजीमधलं कौशल्य दाखवणार, आणि तेच कौशल्य दाखवत असताना बडा मंच आहेत, मोठा मंच आहेत, आणि या मोठ्या मंचावरती परफॉर्मन्स करत असताना पंकज संके सर, फिल्डिंग चांगली, फिल्डिंग थ्रोही चांगला, फिल्डिंग चांगली, थ्रो चांगला. 1 रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. स्कोर जाऊन पोहोचला 27. 27 धावसंख्या झाली आहे आणि षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. तिसरं 4 ओव्हरची मॅच, सेमीफायनल मॅच. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुरापाड्याचे मैदान आणि खूप चांगलं मैदान. नेहमीच या मैदानावर मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. पुन्हा एकदा ऑन साईडला स्टेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, सरळ बॅटने खेळायचं होतं, मात्र त्या ठिकाणी विकेट डाऊन. फलंदाज बाद झालाय. बॅटची एज आणि यष्टी रक्षकांना टिपलाय झेल. संपलाय खेळ. बॅटर बाद झालाय. मिस्टर ईश्वर इज आउट. जीत की ललकार देखो आ गए हैं सब है तैयार हाथों में बाला दिल में है दम बीएमसी सनराइजर्स नहीं किसी से कम हम यू सर की ताकत सलीम सर की शान राजा सर पर है अपनी पूरी टीम को मान फिरोज सर जब खेलेंगे इनिंग्स धुआंधार तो यूनु सर भी करेंगे रुनों की बुछार अरशद सर की फुटी देख दुनिया रह जाए दंग मुडा शेर सर है तैयार जीतने को ये जंग उमर सर का चप्पल सबसे कमाल अब शकील सर मचाएंगे क्रिकेट में धमाल आखिरी ईश्वर बाद झाला. ईश्वर सर बाद झालेत. अर्षद गोलंदाजीसाठी आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. विकास आलेत. बॅटर नेम्स
शॉर्ट बॉल आहे यावेळेस बॉडीला पुन्हा टर्न करून स्विंग करून चेंडूला क्रॉस खेळायचं होतं. चेंडू आदळला गेला पॅडवर. लेग बायचा इशारा पंचांचा. एक धाव एका धावेनं धावसंख्या पुढे सरकणार. धावसंख्या झाली ती 28 धावा 28. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 28 झाले 28. तिसरं षटक आहे 40च्या पलीकडे जायचं आहे. तोच मानस आहे यावेळेस. बघा फटका फसलाय. मागे फिल्डर आहे. इज गॉन. आतापर्यंत जो खेळाडू अगदी तग धरून खेळपट्टीवर खेळत होता, अपेक्षा भरपूर होत्या. महत्वपूर्ण विकेट. काय आनंद काय जल्लोष त्या मैदानाच्या आतमध्ये साजरा केला जातोय. फलंदाज बाद झालाय मिस्टर पंकज सर. परतीच्या मार्गी आउट. मैदान में जो गूंजेगी अब जीत की ललकार. देखो आ गए हैं सब है तैयार. हाथों में बल्ला दिल में है दम. बीएमसी सनराइजर्स नहीं किसी से कम. मैदान में जो गूंजेगी अब जीत की ललकार. देखो आ गए. ऑफ डिले होते. ऑफ स्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह करायचा होता. मिसटाइम स्ट्रोक झाला. मिड विकेटला फिल्डर होते आणि त्याने टिपला हा सुंदर असा झेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न अर्षद. मागच्या सामन्यात ते हिरो आहेत. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. सनराइजच्या बीएमसी सनराइजच्या विजयामध्ये महत्वाचा वाटा महत्वाचा रोल त्यांचा देखील राहिला होता. अकोटप्याचा चेंडू होता. कव्हरला फिल्डर करा फिल्डिंग. जिथे संधी होती. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल 30 वरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 30. शेवटचं षटक आहेत. बघा यानंतरचा होणारा मॅच एका षटकाचा मॅच असणार आहे. नंबर 3 आणि नंबर 4 साठी, म्हणजे जो जिंकेल त्याचा नंबर 3 असेल. नंबर 3 साठी ती लढाई असेल. सेमीफायनल मध्ये पराभूत होणारे 2 संघ तो सामना खेळतील. एक हलकीशी धून डीजे मास्टर ओम सायरम डीजेची ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होऊया. सनराइजर्स नहीं किसी से कम. मैदान में जो गूंजेगी अब जीत की ललकार. देखो आ गए हैं सब है तैयार. हाथों में बल्ला दिल में है दम. बीएमसी सनराइजर्स नहीं किसी से कम. कमर सर का हौसला है सबसे बुलंद. सजिद सर दिखाएंगे अपना हुनर अपना पसंद. जब जुबैर सर और फैसल सर मैदान में आए, मुखालिफ टीम के चक्के वो छुड़ाए. मैदान में जो गूंजेगी अब जीत की ललकार. देखो आ गए हैं सब है तैयार. हाथों में बल्ला. थँक्यू डीजे. विकेट तर गेले या ठिकाणी. आणि इथून काय धावसंख्येला आळा घातला जाईल का? धावसंख्या थांबवली जाईल का? अंतिम षटक अंतिम 6 चेंडूंचा खेळ. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. हो पहिल्या चेंडूला फोर्स केलंय ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. ओ कॅच त्या ठिकाणी. कॅच मात्र सुटला गेलाय. काय फटका खेळ गेला होता. आलेल्या चेंडूला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकण्याचा मानस, मात्र तो फटका फसला. कॅच ड्रॉप झाला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धाव्याने धावसंख्या झाल्या फलकावर 32 झाले आहेत. कामरान शेवटचं षटक हाताळतायत आणि शेवटचं षटक हाताळताना पहिल्या चेंडूवरती झेल सुटलाय. त्यानंतर आलेला व्हाईट बॉल. या 3 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचलाय तो आता 33. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 33 धावा. आता चेंडू चालला बॉल लाईनच्या बाहेर की आत की बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. थैंक यू. मैं हूं कौन. 11 मुल्कों की पुलिस से डॉन को ढूंढ रही थी. डॉन है तो किधर है? डॉन यहाँ पे है. डॉन यहाँ पे खेळ रहा है. काय फटका खेळला गेलाय. मागचा फटका देखील अफलातून होता, मात्र तो कॅच मध्ये रूपांतर झालं होतं. एक संधी मिळाली, त्या संधीचं केलंय सोनं. धावसंख्या झाली 37. 37 धावा फलकावर लागल्या गेले आहेत. गोलंदाज तयार.
4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज तयार. फुल टॉस आहे. मिस केलाय मात्र हा फुल टॉस. क्रॉस बेड स्ट्रोक खेळला गेला चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने निघून गेलाय. मागे चेंडू लाडवला गेले. थ्रो जाईपर्यंत 2 धावा या फटक्यावर देखील पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने धावा संख्या झाली ती 39. 39 लॉस ऑफ 3 विकेट ऑन बोर्ड. 39 धावा दाखल करते. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये किती रन होतील? एक सामना झाला होता 47चा अगदी क्लोज इन्काउंटर जो केड वेस्टनर जिंकलेला होता. बॅटला लागला, स्टंपवरती आदळला. दॅट्स अ प्लेड ऑनचा विकेट. फलंदाज बाद. के चक्के वो छुड़ाए मैडम में जो गूंजेगी अब जीत की ललकार देखो आ गए हैं सब है तैयार हाथों में बाला दिल में है दम बीएमसी सनराइजर्स नहीं किसी से कम हम यूं सर की ताकत सलीम सर की शान राजा सर पर है अपनी पूरी टीम को मान फिरोज सर जब खेलेंगे इनिंग्स धुआंधार तो यूनू सर भी करेंगे रुनों की बुछार अरशद सर की फूटी देख दुनिया रह जाए दंग मुंडा शेर सर है थँक्यू. चला पुढचा मॅच बिरचा फायटर आपण रेडी राहा, तयार राहायचंय. आणि दोन्ही सेमीफायनल मध्ये पराभूत होणाऱ्या संघामध्ये एक मॅच 1 षटकाचा खेळवण्यात येईल. त्याच्यामध्ये जो जिंकेल तो 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणार. बॅट्समन नेम सचिन. ओके सचिन. पहिला चेंडू होता, स्ट्राईक रोटेट करायचा आहे. सचिनला परतावं लागलं पॅव्हलिनच्या दिशेनं. धावाच्या स्वरूपात अजून एक फलंदाज जातोय माघारी. बाद. दुनिया रह जाए दंग मुंडा शेर सर है तैयार जीतने को ये जंग उमर सर का 56 सबसे कमाल अब शकील सर मचाएंगे क्रिकेट में धमाल आखिरी बार करने फैजन सर है साथ जीत की ट्रॉफी होगी बस हमारे थँक्यू हाथ डीजे. बघा ती विकेट खूप महत्वपूर्ण ठरली आणि त्यानंतर मी उल्लेख देखील केला होता की विकेट ज्यावेळेस पंकज सरांची पडली गेली काय ते स्कोरबोर्डला आला घातला जाईल का आणि ते काम केलं कारण अग्रेसिव्ह क्रिकेट जबरदस्त क्रिकेट सुरू होतं मैदानाच्या आतमध्ये ज्याप्रमाणे जी सुरुवात केली या ठिकाणी असं वाटलं होतं की जवळजवळ 40 किंवा 45च्या पलीकडे किंवा 50 धावा आज संघ फलकावर लावणार मात्र विकेट पडत गेल्या आणि स्कोरबोर्ड अक्षरशः त्या ठिकाणी धीमा झाला. गोलंदाज तयार. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला खेळला गेला मिड विकेटच्या दिशेने चेंडू निघून आलाय. हो तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण तितकाच चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. या चेंडूवर पळून काढल्या गेल्या त्या 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या अखेरीस धाव संख्या आपण फलकावर त्या ठिकाणी पाहतोय. 41 धावा या पूर्ण झाल्यात आणि 42 धावा या विजयासाठी बीएमसी सनरायझर या टीमला. असं नका बघू अहो येते मला लाज केला शृंगार आज घातलंय असाच दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली काल मिसाल काल गुलाबी पागल करते तुझे मोर निशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा छान किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी माझा फोटो माझा छान झाला तो आता वाईट मान वरती ओके राईट फोटो काढतो असा मजाने 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धापलकावरती 41, 42. 42 धावांचा पाठलाग करायचाय. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. 42 आणि 42 धावांचा पाठलाग कसा होईल तेही आपण चला 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 प्लीज लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. के वेस्ट चला प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. खूप चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी केलं गेलंय.
5 6 7 8 राईट नाईट आहे नाईट आपल्याला लगेच पुढच्या 13 14 15 16 17 ते 5 दिवस तुला मिळते तुम्ही तुम्ही मी आणि संजय तिघांची निवड झाली तिघांची निवड केली आणि स्कोरर एक मालवणीचा आणि प्राईजचा स्कोरर अंपायर जो तर रेग्युलर अंपायर का मास्टर शिकतो आणि दुसरे दोन बघतात ते बोलतो लाईव्ह डिपेंड लाईव्ह डिपेंड संदीप गौड पण संदीप गौड कसा संदीप गौड चला पंकज सर चालू करा गेम स्टार्ट करा प्लीज वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अर्थात पश्चिम उपनगरे क्रिकेट क्लब कमिटी खेळून जोडू नाते आपुलकीचे आणि जोडू बंद प्रेमाचे या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली होती. या स्पर्धेमध्ये जे संघ खेळले त्यांचंही या कमिटीच्या वतीनं मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. त्याचप्रमाणे ही स्पर्धेचा उद्देश जो होता सर्वांना एकत्र आणण्याचा एक मोठो समोर ठेवला होता तो देखील सक्सेस होताना आपण पाहिलंय. आणि जी संकल्पना समोर आली होती की आपल्या या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या पश्चिम पट्ट्यातील शिक्षकांना या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे. आज सकाळपासून आपण जवळपास जर पाहिलं तर 10 सामने पाहिले. 11वा सामना सध्या सुरू आहे. 12वा फायनल. त्याच्या अगोदर तिसऱ्या क्रमांकासाठी एका षटकाचा मॅच खेळवण्यात येईल. जे सेमीफायनलमध्ये पराभूत होणारे 2 संघ आहेत. 2 जे संघ हरतील त्यामध्ये तो मॅच अगदी थोड्याच वेळात खेळला जाईल. जुबेर आणि फैजल, ज्या फैजल की बैटिंग आपने बघितली बिल्कुल अच्छी बल्लेबाजी की थी फैजल भाई ने. पिछला मुकाबला जिस तरह से जीता था बीएमसी सनराइज ने काफी अच्छे स्ट्रोक दिखाई दिए थे. दूसरी तरफ उतनी शानदार तरीके से साथ निभाई थी जुबेर भाई ने. जुबेर सर आणि फैजल सर अशी जोडी मैदानावरती आणि पहिली ओव्हर पहिले षटक हाताळण्यासाठी विकास सर. बेचाळीस धावांचा वाटला करायचा आहे. मॅचला या मजा येणार आहे कारण ही मॅच देखील तितकीच ताकदवर 2 संघांमधले आहेत. कारण फायनल मध्ये जायचं आहे, फायनलला पोहोचायचं आहे. फायनलचे दरवाजे उघडणारा हा मॅच आहे. फायनलचे दरवाजे कोण उघडणार? बीएमसी सनराइज की दुसऱ्या बाजूला पहिल्या चेंडूवरती धमाकेदार सुरुवात केली गेली होती. थोडासा दूर राहिला होता. पालघरचा संघ देखील रेडी आहेत. पालघरचा संघ त्या फायनल मध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी आपला इरादे स्पष्ट केलेत आणि पहिल्या चेंडूवरती फटका खेळला होता. दूरवरती होते, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. एक धावे चेंडूवरती पूर्ण सिंगल रन. प्रयत्न तोच आहे. हरायचं कुणालाच नाहीये, जिंकायचंय. चॅम्पियनच्या त्या ट्रॉफीला आम्हाला हात लावायचंय. आणि बघा जे टार्गेट सेट केले ना त्या अनुषंगाने तुम्हाला रिक्वायर्ड रन जवळपास 10.50 म्हणजे 10.5 ते 11 या रिक्वायर्ड रन तुम्हाला खेळायचंय. त्याच्यामुळे या 6 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिले षटक या पॉवर प्ले मध्ये अधिक हो मी म्हटलंय रिक्वायर्ड रन रेट 10च्या वर आहे. एखादा मोठा फटका तुम्हाला खेळायचा आहे. तो मोठा फटका लॉंग बाउंड्रीच्या बाहेर हा येतोय दर्जेदार षटकार. जो गूंजेगी अब जीत की ललकार देखो
तुम्ही उल्लेख केला रिक्वायर 100चा आणि फैजल सर आहेत ना भाई, जशी डिमांड तसा सप्लाय, मागणी तसा पुरवठा, तुम्ही जसं सांगाल तसं खेळणार. कारण काय माहितीये का, ज्याच्या अंगात हिंमत त्यालाच मार्केटमध्ये किंमत. त्याच्यामुळे हिंमत दाखवायची आहे. पण सगळ्यात जास्त हिंमत कोणती, म्हणजे बॅटिंग करताना किंवा असंही आयुष्यात जर आपण वावरतो. आकोटाब्याचा अगदी तिखट बाउन्सर हाताळलाय. भारतची सगळ्यात मोठी हिंमत कोणती माहितीये का, ज्यावेळेला तुम्ही बोटाची नख कापता आणि तुम्हाला स्टीलचा डबा उघडण्यासाठी सांगतात ना, ती सर्वात मोठी हिंमत. तो डबा जो उघडून दाखवतो ना, ती खरी हिंमत. क्या बात आहे. आता गोलंदाज तयार. हो, यावेळेस शॉर्ट बॉल होता, क्रॉस बॅटेड खेळायचं होतं, अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. काय फटक्या खेळतो पहिल्या चेंडूवर आपण षटकार पाहिला, त्यानंतर मात्र हे टाकलेले 2 चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळले गेलेत आतापर्यंत. वापसी केल्या म्हणतात ना की बदाम खाण्याचे अकल नाही, अकल ते ठोकर खाण्याचे. एक षटकार आल्यानंतर मात्र अगदी लाईन त्याने लेंथ, योग्य लाईन त्याने लेंथ, त्यावेळेस बाउन्सर आणि हा चेंडू मात्र वाईट करा दिला जातोय. एक धाव मिळेल, एका धावेनं धावा झाल्यात फलकावर त्या 8. जसं तुम्ही उल्लेख केला की ठोकर बिलकुल आदमी जब गिरता है ना तो पत्थर को दोष देता है, बघून चालत नाही. आदमी गिरता है तो पत्थर को देता है, डूबता है तो पानी को दोष देता है. ठोकर लगती है और ठोकर ही आदमी को चलना सिखाती है भाई. जितक्या ठोकऱ्या लागतील तितक्या चालण्याची शक्ती तुम्हाला मिळत राहील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोहोचलाय तो. 9-42 धावांचा पाठलाग करायचा आहे. 10.50 आसपास हा धावांचा हा पाठलाग आहे आणि त्याच्यामध्ये पहिली ओव्हर चालू आहे, पहिले षटक सुरू आहे. धावा आहेत धावलकावरती 9 धावा झाल्यात. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि त्या पॉवर प्ले मध्ये नक्कीच एक चांगली धावत संख्या उभं आहे. यावेळेस चेंडू खाली बसलाय, कट करायचा प्रयत्न होता, चेंडू बराचसा खाली बसतोय. शेवटचा चेंडू देखील ते डॉट, खूप चांगलं षटक हाताळलं गेलं. या पहिल्याच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 9 धावा. मी मगाशी उल्लेख केला 10.50 हा रिक्वायर्ड रन रेट तुमच्या समोर आहे. त्याच्यामुळे या पहिल्या षटकाचा पॉवरफुल उपयोग करून घेणं गरजेचं होतं. म्हणजे एक अंदाज द्यायचा गेला ना सर, तर या पॉवर प्लेमध्ये 15हून अधिक धावा येणं गरजेच्या होत्या. हा, कारण कंपॅरिझन दाखवलं जात आहे आता सध्या स्क्रीनवरती. जेव्हा आफ्टर 1 ओव्हर पहिलं षटक संपलं होतं ना, तेव्हा पालघरचा संघ होता 13 वरती आणि पाठलाग करताना बीएमसी सनराईज आहेत ते 9 वरती. पण ही सुरुवात आहे भाई, ये तो सुरुवात आहे. 18 बॉलचा खेळ आहे, 18 मध्ये करायचे त्या 33. ज्यावेळेला आमचे जहीरभाई कॉमेंट्रीला असताना ते सांगता बाबा सामने काला घना अंधेरा है और पहाड़ के चीर के रास्ता बनाना है. आता बघूया, 18 मध्ये 33 आहे. आपण पण छोटे होते ना तेव्हा अंधाराला घाबरायचो, काळोखाला का थोडंसं टेन्शन यायचं, घाबरायचो. 18 बॉल 33 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉलचा खेळ आहे, 33 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी सज्ज होताना गोलंदाज फटका खेळलाय. फिल्डर हो कॅच टिपलाय. प्रकाश आणि काय कॅच टिपलाय, अगदी अंडर प्रेशर, अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज ठरलाय फेल, बाद. थँक्यू. हा कॅच बघा, आकोटप्याचा चेंडू होता, लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. आकोटप्याचा चेंडू, ताकद झोकली होती. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते प्रकाश सर आणि प्रकाश सर मागे जात अगदी बॉन्ड लाईनच्या मध्ये हा चेंडू झेल टिपला गेलाय आणि फलंदाजाला परतावला. फैजल सरांना परतावं लागलं पॅव्हलिनच्या दिशेनं. मी का म्हटलं होतं की पहिला अंधार आला ना का आपण थोडंसं घाबरायचं, म्हणजे तुम्ही देखील आहेत पांजूला राहता, थोडंसं अंधार बघितला घाबरायचं. आता लाईट बिल बघून उजेडायला घाबरतात लोक, बाबा लाईट बंद करा. ही परिस्थिती आता. पहिला कालोखाला घाबरायचे, आता थोडंसं उजेडायला घाबरतोय. नक्कीच. बघा, याविषयी जर म्हणायचं गेलं तर आज आपण शिक्षकांची स्पर्धा खेळतोय. त्याच्यामुळे शिक्षकांच्या विषयी म्हणायचं गेलं तर शिक्षक असा एकमेव माणूस आहे की जो खऱ्या अर्थानं अनेक विद्यार्थ्यांना अंधारातून त्या प्रकाशाच्या वाटेच्या दिशेने नेत असतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. हुमायू येत आहेत, मात्र एक महत्वाचा फलंदाज बाद केलाय. रणमशीन थांबवले गेले. पुन्हा एकदा यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता. खूप चांगली लाईन त्याने लेन. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू हाताळला गेला, तिथून मात्र या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता ऑफ साईडला. आणखीन एक चांगला चेंडू हाताळला गेला. धावत संख्या थांबले, धावत संख्या फक्त फलकावर आहे ती 9. गोलंदाज पुन्हा एकदा तयार.
ऑन साइडला मिस टायमिंग खेळलाय, फटका पुन्हा फसला गेलाय. ओ एक कॅच चांगला पकडला होता, एक कॅच चांगला पकडला होता, मात्र आता चेंडू सापडत नाहीये. तर म्हणतात ना, धुंडो धुंडो रे साजना, अशा प्रकारचं घडलं गेलंय. नक्कीच एका कॅचला स्तुती झाली होती, टाळ्या पडल्या होत्या. यावेळेस नक्कीच तो कॅच सुटला गेलाय. महत्वपूर्ण विकेट ही देखील होती, मात्र खेळण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला पुन्हा एकदा. धावा झाल्यात 11. 11 धावा धापलकावरती जीवनदान लाभले, त्याचा किती फायदा फलंदाज उचलतायत. अकोटाप्याचा चेंडू होता, थोडस वळवलं मुनगटाच्या साईनं, त्याला फिरवलंय, चेंडू चाला स्क्वेअर लेगला, चेंडू बॉन्ड लाईन जवळ. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धावफलक पुढे चाललाय. या 2 रनने धावफलकामध्ये होईल वाढ, स्कोर जाऊन पोहोचेल तो 13. 13 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 42 धावांचा पाठलाग. 18-33 नंतर मॅच थोडा थोडा पुढे चाललाय. सध्या खेळ पाहिजे तर अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, लाईनला थोडस मिस केलं. डॉट बॉलची सांगता होत असताना धावफलक थांबलाय. 13. 13 धावा. 13 झालेत. 42च्या आव्हानाचा पाठलाग करतोय. बघा अशा प्रकारे जर डॉट बॉल येत राहिले तर मात्र तुमचा हा जो संघर्ष सुरू आहे ना, 43 धावा तुम्हाला करायचे आहेत, मात्र शेवटचं आव्हान अगदी जड जाईल. त्याच्यामुळे आता जे काही करायचं ते आताच करायचंय. जो भी करना है अभी करना है, वरना देर हो जाएगी. म्हणजे गाणं भरपूर फेमस झालं होतं सर, देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, आणखीन एक चांगला चेंडू, शेवटचा चेंडू देखील येतो. डॉट एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांमध्ये धावा फळकावर आल्या त्या 13. चलाओ ना नैनों से बाण रे, चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे. थँक्यू. सध्या बीएमसी सनराईजची गाडी थोडीशी डिरेल झाले. पहिल्या ओव्हर मध्ये रन आले होते 9. या षटकाचा खेळ पाहिला, या ओव्हर मध्ये रन आले 4. 4 धावा आल्या. 12 चेंडूचा खेळ आहे. 29 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 29 करायच्या, 12 मध्ये 29. याच्या अर्थ पुढचे हे 12 मधले 6 चेंडू चांगले फटके खेळायचे आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज रजे होताना राजू सर रेडी झालेत. ऑफस्टॉमच्या बाहेर चॉप करायचं होतं चेंडूला. डॉट बॉलची सांगता होत असताना सध्या थोडासा अडचणीत सापडलाय तो बीएमसी सनराईजचा संघ. अडचणीत सापडलाय डॉट बॉलनं. अजून थोड्याशा अडचणीमध्ये वाढ झाले. डॉट बॉलनंच नक्कीच अडचणी त्यांच्या सर वाढवलेत. मी मगाशी देखील तो उल्लेख केला होता की जितके डॉट बॉल तितके नक्कीच प्रेशर तुमचं वाढेल, आणि ज्यावेळेस प्रेशर वाढतं ना त्यावेळेस ती शिट्टी देखील वाजते. तुमच्यावर दबाव होणार, तणाव जाणवणार, आणि या अंडर प्रेशरमध्ये तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील. लक्षात ठेवा. आणखीन एक चांगला चेंडू आहे, आणखीन एक डॉट बॉल. आणि जसं आपण उल्लेख करतो अडचणीतनं मार्ग काढायचा असतो. कारण जसं आपण दुसऱ्या तिसरीला इच्छा तिथे मार्ग शिकले, धडा शिकलाय, तसा अडचणीमधनं मार्ग काढायचा, तिथून पळायचं नाही. अडचणीपासून लांब पळणं म्हणजे मोठ्या अडचणीत सापडण्यासारखं आहे. एक मोठ्या अडचणीमध्ये सापडण्यासारखं आहे. अडचणीपासून लांब नाही पळायचं. आता आलेला चेंडू होता, हलक्या हाताने चेंडूला खेळतो. एक धाव या चेंडूवरती जरूर पूर्ण होईल. तो एक कॅच घेतला, तो एक झेल, प्रकाश सरांनी टिपलेला तो झेल, फैजल यांचा झेल कदाचित टर्निंग पॉइंट ठरतोय या मॅचचा. नक्कीच तो कॅच, आणि तिथून मात्र ही मॅच टर्न झाली. जरी एक कॅच सोडला प्रकाश सरांना, मात्र तो कॅच काय तो बाउंड्री लाईनवर तो कॅच टिपला गेलाय, आणि खरोखर तिथून मात्र स्कोरबोर्ड पूर्णतः थांबला गेलाय. म्हणजे आपण ठाण्याला जायचं असेल ना, तर ज्याप्रमाणे हायवेला जी ट्रॅफिक लागते तशा प्रकारे ट्रॅफिकमध्ये हा संघ अडकला गेलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील फक्त सिंगल मिनर, एक्के दुक्के से कुछ बनने वाला नाहीये. चढाई ही बहुत लंबी आहे. इथे मात्र जे काय करायचं तुम्हाला आत्ताच करायचं आहे, मोठे फटके तुम्हाला खेळायचेच आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये. बिल्कुल, जैसे कहते हैं ना भाई, दिल्ली अब थोड़ी सी दूर है, और दिल्ली जाना है तो 3 तरह से जा सकते हैं, बाय रोड, बाय ट्रेन और बाय प्लेन. अब जा सकते हो. आणि आता दिल्ली दूर आहे. बाय रोड गेले तर कदाचित 18-20 तास लागू शकतील. बाय ट्रेन गेलं 12 ते 16 तास लागू शकतील. पण बाय प्लेन गेलं तर कदाचित 2 तासाने पोहोचतील. आता या टीमला बाय प्लेन न जायचंय, हवाई सफर करावा लागणार आहे, तरच या धावा होऊ शकतील. अन्यथा हा मॅच चाललाय या हातातनं निस्टर चाललाय बीएमसी च्या टीमच्या हातातनं.
मात्र कोण सुरू करणार? एअरलाइन्स. एअरलाइन्स सुरू करायचे यावेळेस अगदी चेंडूच्या मिनिटवर जाऊन खेळलं गेलं. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, तिथून मात्र या चेंडूला पंच केले गेले. एक धाव इथे मिळणार. एअरलाइन्स तुम्हाला उघडावीच लागेल. 17 धावा झाल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या तब्बल 25. 6 चेंडूमध्ये 25 धावा. म्हणजे ज्याप्रमाणे आपण सध्याच्या घडीला तुकाराम सर जे युद्ध पाहतोय, अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यामध्ये ते युद्ध सुरू आहे आणि अनेक ठिकाणावरून जवळपास अनेक मिसाईल्स सोडले जात आहेत. तशा प्रकारे या ठिकाणी अगदी मिसाईल्सवर मिसाईल्स, षटकावर षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला का आता कोण एअरलाईन उघडणार आणि कोण आपल्या एअरप्लेन जाणार. पण काय झालंय, गोलंदाजी एवढी धारदार झाली ना, त्यांनी नो फ्लाइंग झोन डिक्लेअर केलाय. इकडे तुम्ही उडवू शकत नाहीत, तुम्ही चेंडूला उडवू शकत नाहीत. नो फ्लाइंग झोन. आणि इथे जर उडवायचं ना, कारण तुमची मिसाईल्स आहेत ना, मिसाईल्स ही रडारवरती दिसतात पण ड्रोन दिसत नाहीत. ज्या ड्रोनने आता जर युद्धामध्ये बघितलं तर ड्रोनने जास्त हमला होतात, कारण ती ट्रेस होत नाहीत. मिसाईल ट्रेस होतात, रडारवरती दिसतात पण ड्रोन होत नाहीयेत. आता ड्रोन हमला करावा लागणार आहे. एरियल रूट न हवाई हल्ला. मॅच चाललाय आता हातातनं निस्तर चाललाय. पहिला आता के वेस्टनं सांगितले आम्हीच बेस्ट आहोत, आम्हीच सर्वोत्तम आहोत आणि ते सांगण्याचा प्रयत्न ते करतात. बीएमसी सनराईज थोडस मागे चाललाय. नक्कीच थोडस मागे, मात्र मागे जाऊन चालणार नाहीये. सकाळपासून केलेली मेहनत, ती मेहनत आठवा. मिस टायमिंग खेळलाय, पटका जोरदार खेळायचा होता, मात्र मिस टायमिंग खेळला गेला. उंची जास्त घेतली गेली होती, लांबी त्या ठिकाणी कमी पडली गेली. बघा या ठिकाणी सिंगल देखील अगदी आरामात या ठिकाणी काढला गेलाय. आता मात्र आव्हान अतिशय या ठिकाणी कठीण झालंय. प्रत्येक बॉलवरती आता सिक्सर पाहिजे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूवरती 24 करायचे आहेत. 4 बॉल 24. मस्त 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 बॉलिंग एकदा. प्रकाश अभिजित जले पे नमक छिडक रे. पहिला तर एक चांगला कॅच घेतला, फैजलला बाद केलं आणि आता गोलंदाजीला आलेत, बॉलिंगला आलेत प्रकाश सर आणि अगदी जले पे नमक छिडक रे. प्रकाश सरांना खऱ्या अर्थाने संपूर्ण सामन्यामध्ये प्रकाश टाकलाय. खरं इतकंच म्हणू शकतोय या व्यक्तींच्या विषयी. ऑफसाईडला डीप लॉंग ऑफला प्रोडक्शन आहे, इथे देखील फक्त सिंगलच मिळणार. फक्त आता इतकंच म्हणू शकतो मी की इथून तुम्ही फक्त पराभवातील अंतर कमी करू शकता. विजयापासून तुम्ही भरपूर लांब गेलात. 2 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे. 23 धावा करायचे आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस देखील शपल लावून खेळायचं होतं. चेंडू आदळला गेला पॅडवर. आणखीन एक डॉट बॉल. ओव्हरऑल जर या इनिंगचा विचार केला तर मला वाटतं 10 ते 12 चेंडू डॉट असतील. 10 ते 12 चेंडू डॉट असतील या संपूर्ण इनिंगमध्ये. ना आणि ते डॉट बॉल आहेत ना, स्कोरर आम्हाला सांगतात 11 आहेत आणि ते डॉट बॉल आहेत ना, ते दाग आहे दाग. आता सर प्रेक्षक सांगते कुछ अच्छा होता है, दाग लगते है तो दाग अच्छे, लेकिन ये दाग अच्छे नहीं भाई, ये दाग खराब है. हे दाग तुम्हाला आता या मॅच पासून, टुर्नामेंट पासून बाहेर घेतात. शेवटच्या क्षणी ठोकलाय, षटकार आलाय पण भाई थोडीशी देर हुई है, देर से आहे लेकिन दुरुस्त नाही आहे. या चेंडूवरती जसं तुम्ही उल्लेख केला होता, विजयाने पराभवाचं अंतर फक्त कमी करून जाणारा हा सिक्सर ठोकलाय आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय. त्याने सांगितले आहेत आमचं नाव के वेस्ट आहे पण आम्हीच बेस्ट आहोत आणि त्याने फायनल मध्ये प्रवेश केलाय. 3ऱ्या नंबरसाठी लगेच टॉस होईल. टॉस 1 ओव्हरचा मॅच आहे. 1 ओव्हरचा मॅच. चला सनराईज